तर आज मी चाललोय नारायणगावला. गाडीचं मेन एसीचं दाखवायचंय, अजून पार्टची ऑर्डर वगैरे द्यायची. घाण पण झाली, बघू येताना धुवून पण आणायला लागेल. आणेल मी, धुवूनच आणेल, घरी नको करायला. कोल्ड स्टार्ट करतो आधी. ओके, 2-3 दिवसात मी किती किलोमीटर चालवली? 45.3 आणि सीएनजीच्या फक्त 2च गाड्या संपल्या. तर मायलेज ह्या गाडीचं, त्याच्यामुळे ही गाडी आवडती. मायलेज ह्या गाडीचं खूप चांगलं आहे. आता बघा ही कशी वेलकम करेल मला. हे कारप्लेची ही गोष्ट मला आवडते. जसं मी तुम्हाला म्हणत होतो, गाडी सीएनजी मध्ये स्विच झाली आहे. आता निघूयात आपण. पहिला इथून मला वाटतं 15 मिनिटं तरी लागतील जायला. तर बघू आता. आणि हा सीट बेल्ट इतका जड झालाय ना, लई जड झाला हा सीट बेल्ट. जाऊ दे आता, चला फर्स्ट गिअर पहिला, रिव्हर्स. चला आता गाडी काढतो मी निघणं, जातो पटपट पटपट पटपट. नारंगावचं काम उरकून घेतो. म्हणजे गाडीचा एसी जो आहे ना तो चालत नाहीये ना, मग तो का नक्की कंप्रेसरच बदलायला लागल की काय करायला लागल. प्लस मला यू अँड कार्स साठी कॉन्टेंट पण शूट होईल, बऱ्याच गोष्टी शूट होतील. त्याच्यामुळे मग म्हणलं यावं जाऊन नारंगावला. तिकडून जवळ पडत, ट्रॅफिक या रस्त्यावरून कमी असतं ना, त्यामुळं. चला. आणि यार पाईपलाईन फुटली मेन, त्याच्यामुळे रस्ता अख्खा ओलला आहे. काच खाली करायलाच लागते यार, कारण गरमी खूप आहे ना. एवढ्या गरमीत जमणारच नाही. म्हणजे हायवेनीच चाललोय, बट दुसऱ्या हायवेनी चाललोय. आणि गाडीचं मेन काम आहे ते मेन चॅनलवर दाखवेल मी की काय नक्की प्रॉब्लेम आहे, किंवा काय मेन चॅनलवर कॉन्टेंट पण बनेल. मेन मोटिव्ह हाच आहे की कॉन्टेंट पण बनलं पाहिजे आणि त्यात गाडी पण चेक होईल. हो, बट मला ATM ला जायचं यार, मनसरवरूनच जायला लागेल. ATM मधून पैसे काढायचे. शेजारच्या गावात आहे ATM, बघू हे जर चाललं तर ठीक आहे. शक्यतो म्हणजे कधी कधीच चालतं, पण चाललं तर ठीक आहे, नाही तर मग मनसरलाच जायला लागेल मला. तर काढलेत आता पैसे. हे ATM चालू होतं नशीब. आणि इथे एवढा कचरा झालाय ना यार, सगळं ग्लव्ह बॉक्स मध्ये टाकायला पाहिजे. हे पप्पांना लागतं ड्रायव्हिंग साठी. आणि या 2-3 गोष्टी ना, या सगळ्या गोष्टी टाकल्या. आता तरी जरा क्लिअर वाटतंय. माझं कार्ड राहू दे इथं, आणि हे बस, या 2-3 गोष्टी ठेवल्यात. चला आता निघू आपण नारायणगावला. मी माझ्या मेन चॅनल साठी आता कॉन्टेंट शूट करायला स्टार्ट करतो. जर तुम्हाला आवड असेल तर यू अँड कार्स वर तुम्ही जाऊन पाहू शकता मेन चॅनलचा कॉन्टेंट. तर आता आलोय मारुती सुझुकीच्या सर्व्हिस सेंटरवर. तुम्ही पाहू शकता खूप वेळा गाडी घेऊन येतो मी इथं. गाडीचं छोटं काम निघतं तेव्हा पण येतो, मोठं काम असतं तेव्हा पण येतो. आता बघू इथं किती वेळ लागतोय. 9:15 आलोय मी प्रॉपर इथं. बघू आता. तर गाईज आता मी गॅरेज मध्ये गेलो लोकल, म्हणजे शोरूम वाल्यांनी मला सांगितलं, सर्व्हिस सेंटर वाल्यांनी, की लोकल गॅरेज मध्ये जा, ते तुला व्यवस्थित सांगतील रेट वगैरे. कारण त्यांच्याकडे तो कंप्रेसर होता, पण ते अशी किरकोळ कामं करते ना. आणि ते स्वतः मला म्हणले की गॅरेज वाल्याचं ते काम चांगलं आहे, त्यांच्या संग टाईप वगैरे नाही. मागच्या वेळेस पण काम मी बाहेरूनच केलं एसीचं, तर या वेळेसही म्हणलं की जाऊ दे बाहेरूनच करू काम, पाहू. मागच्या वेळेसचं काम पण चांगलंच झालेलं, बट ते म्हणलेले मला की 1 वर्षभर चालेल, त्यानंतर तुम्हाला कंप्रेसर चेंज करायलाच लागेल. आणि बरोबर ते 1 वर्ष चालला तो गिअर, आणि आता मला कंप्रेसर चेंज करायला लागतोच आहे. म्हणजे त्यांनी तो अंदाज लावलेला, तो बरोबर लावलेला. ऑब्व्हियसली त्यांना माहितीच असेल की कसं काय. तर आता हा तरी इश्यू सॉल्व्ह होईल माझा, काय प्रॉब्लेम नाही त्याला. बट जो दुसरा इश्यू आहे ना माझा, हे स्टेअरिंगच्या रिलेटेड, की याच्यात प्लेलही आहे, तो मला मेन अजून मी टायर टाकलेत ना मनसर मध्ये, तिथे जायला लागेल JK टायर्स मध्ये, आणि त्यांच्याकडून करून घ्यायला लागेल. कारण शोरूम वाले म्हणले, म्हणजे सर्व्हिस सेंटर वाले म्हणले की आम्ही पण करून देऊ शकतो, बट तुला मग 400-450 रुपये फुकट जातील तुझे. त्याच्यापेक्षा जिथून तू टायर टाकलाय ना तिथूनच करून घे, तुझे पैसे पण वाचतील, ते फ्री ऑफ कॉस्ट करून देतील, आणि त्यानंतर काम पण व्यवस्थित होईल. तर आता तिथं चाललोय मी, ते करतो बघ, व्यवस्थित वगैरे करतो. त्यानंतर मग गाडी वॉशिंगला देईल मी, जर गर्दी कमी असेल तर, आणि मग घरी जाईल. घरी पण बाकीची कामं, कालची पेंटिंग राहिली काही ती पण करायची. तर असं काय आहे आजचा पण अल्टरनरी. आजचा पण दिवस बिझीच जाणार आहे, की ते 11:30 वाजले. संध्याकाळी मला वाटतं मी फ्री होईल. दिवस म्हणजे जवळजवळ मी किती दिवस झाले, 2-3 दिवस झाले पप्पा गेल्यापासून गाडीच चालवतो. आणि 67 किलोमीटर म्हणजे 70 किलोमीटर होतील आता. गेल्यापासून 71 किलोमीटर चालवली मी गाडी 2-3 दिवसात. म्हणजे 100 तर होतील आज संध्याकाळपर्यंत, याची गॅरंटी आहे मला. कारण फिरायला लागतं यार, आता गाडीचंच काम होतं नारायणगावला मेनली, तर त्याचसाठी तर जागोजागी फिरायला लागतंच. तुम्हाला माहिती आहे गाडीचं काम करणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही पाहू शकता मला किती घाम आलाय, कारण AC बंद आहे ना, त्यामुळे. ACचं काम होईल ह्या किंवा पुढच्या वीक मध्ये ना, हे काम नक्कीच करायचंय, कारण लय जीव खाल्लाय ACने. तर चला आता जाऊ, पोचतो मी घरी. आणि पुढचं हे पण मस्त दिसतं यार एकदम. आता भेटतो तुम्हाला, याचं अलाइनमेंट वगैरे करतो, जरा बॅलन्सिंग वगैरे करतो, मग भेटतो. तर गाईज आता इथे ATM मध्ये गेलतो, ते मला जरा पैसे माझ्या अकाउंट मध्ये डिपॉझिट करायचे होते, ते केले. आणि आता जाऊयात घरी. वॉशिंग सेंटरला गेलो, ऍक्च्युली खूप मोठी लाईन आहे
एक 2 तास लागतील तो म्हणलं जाऊ दे आता दुसरी का कुठं तरी. नाही गाडी तर वॉश करायचीच आहे, काय होऊ दे. लय घाण झाली आहे गाडी. आजची मेन जी कामं होती ना ती झाली आणि ते बरं वाटतं एकदम नाही का. म्हणजे याची चौकशी करायची होती ती चौकशी केली. आता दुसरं एक वॉशिंग सेंटर आहे तिथे मी जातो, पाहतो किती गर्दी आहे किती काय. आजचं संडे वॉशिंग सेंटर्सला गर्दी असतेच, पण बघू तिथे ऍक्च्युली बसायला वगैरे पण जागा आहे. जर तिथं गर्दी नसेल जास्त, एखादी गाडी पुढं असेल तर मग तिथंच करता येईल व्यवस्थित काम. त्याच्या पुढे एक वॉशिंग सेंटर आहे, त्याला विचारू म्हणजे वॉश करून लावून द्यायला, कारण संध्याकाळी पप्पा येत आहेत मग उद्यापासून तेच वापरते नाही गाडी. ते अलाइनमेंटचं यार मी पाहायला गेलो ते नाही झालं म्हणजे प्रॉपर. तो फक्त मला हवा कमी करा, हवा कमी केली. आता जेव्हा सर्व्हिसिंग होईल गाडीची तेव्हाच ऍक्च्युली अलाइनमेंटला गाडी आणायला लागेल. फारच आवाज पण येत असेल तुम्हाला कारण ट्रॅफिक बरंच आहे. आज संडे आहे ना, संडेमुळे गावात वगैरे ट्रॅफिक खूप असतं गाईच. तर आता इथं आलोय मी सायराज कार वॉशला. हे पण चांगले करतात, लास्ट टाइम यांच्याकडनं करून घेतलेली. तर आता कार वॉश करतो आतून, तुम्ही पाहू शकता घाण झालेली म्हणजे करून घेतो. घरी पण केली असती पण नको कशाला उगाच, ते टाइम पण लई जातो आणि धूळ वगैरे जाते सगळी नाकात. त्याच्यामुळे म्हणलं बाहेरच करून घेऊ. आता जे टायरचं काम तर काही नीट झालं नाही, सर्व्हिसिंग मध्ये करता येईल. बाकी इथं आता किती वेळ लागतोय काय माहिती. 10-15 मिनिटं थांबून मग माझा नंबर आलाय. लावली आता गाडी. किती वाजले 12:30 ना, 12:15 समजा. तर गाडी आपली व्यवस्थित वॉश झालेली आहे एकदम. आता निघतोय मी घरी. घरी जाऊन पहिलं व्हिडिओ एडिट करायचा आज. म्हणजे ते व्हिडिओचं एकदा झालं ना एडिटिंगचं, बाकीचे काही झंझट राहत नाही. तर मला व्हिडिओ एडिटिंगला टाइम लागला ना मग लई एन्झायटी होती. गाड्या पण आज भरपूर आहे, मागे नशीब गाडी नाही. आणि मोठ्या गाड्या आल्यावर त्यांना जाऊन द्यायचं पहिलं, पण घालायची या गाडीला एक तर लई जीव लागतो चढायला कधी कधी. तर आता पोहोचतो घरी मी, जेवण वगैरे करून मग याची एडिटिंग करायची आणि त्यानंतर मग बाकीचं दुसरं काय असेल ते काम असे येडे मध्ये येतात. पोहोचलो आता मी घरी, गाडी पार्क वगैरे करतो प्रॉपर. आता मी वरच्यावर पार्क केली, वरच्यावर म्हणजे अजून थोडीशी प्रॉपर पार्क करायला पाहिजे तिला. धुवून वगैरे आणले आता, मस्त वाटते एकदम आतून. आता या साईडचं तर ते जे होतं ना ते शीट, ते या साईडचं मी टाकून दिलं कारण मला ते जास्त नाही आवडत एवढं. आणि ते पाण्यामुळं त्याचे पेपर खराबच होत होतो. आता ते कॉम्प्लिमेंटरी देतात म्हणून घेतलं मी, नाही तर मी घेतलं पण नसतं. त्या इथं गाडी प्रॉपर लावतो. ओके डन. हँड ब्रेक वरती, गाडी बंद. ओके 6:15 वाजलेत आणि आता मम्मी संग बाहेर जायचंय मला. तर आल्यावर मी लई वेळ झोपलो आणि आता चाललोय बाहेर. मम्मीचं जरा 2-3 काम आहे, ती झाल्यावर मग मला हे जे बॉक्सेस किंवा हे पाहू शकता हेच काहीतरी काम आहे. आणि त्यानंतर आज कॉन्टेंट तर शूट केलाय, बरं झालं. तर आता चला बाहेर जाऊ. तर आता वाजलेत 7:45 आणि आता घरी आलोय मी. म्हणजे किती 6:30ला गेलतो वाटतं. 1.5 तास तरी लागतो अशा छोट्या म्हणजे बेसिकली बाजार आणला सगळा, जे घरी भाजीपाला वगैरे लागतो तो. आज बऱ्याच दिवसातून गेलो मी. पहिलं लहानपणी पप्पांसंग जायचो आणि आज खूप म्हणजे इतक्या दिवसानंतर गेलो ना बार काय सांगायलाच नको. आणि बरेच मित्र पण भेटले. रविवारच्या दिवशी बरेच मित्र वगैरे भेटतात तिथं गेल्यावर. आणि बाय द वे हे जे पाणी पाहत आहे ना तुम्ही इथं आणि दिसतंय ना तुम्हाला, हे जे पाणी आहे ना हे ऍक्च्युली पाईपलाईन फुटली कोणाची तरी, त्याचं पाणी आहे. आणि बरेच लोक म्हणत होते की आम्ही परवाच्या दिवशी टाक्या साफ केल्या ना, मग ते म्हणत होते की तुमच्या टाकीचंच आहे, पण आमच्या टाकीचं नाही आहे. ते टाकीचं पाणी त्याच रात्री सुकून गेलेलं आणि आता याचं पाईपलाईन फुटले कोणाच तरी. त्याच्यामुळं इथं वरती गाडी आणली ना अख्खा गाळ होतो. मी तुम्हाला जर दाखवू नाही का, इथं गाळ होता अख्खा. त्यामुळे अशी फिरूशी नाही वाटत गाडी. आता प्रॉपर रिव्हर्स लावतो गाडी. रिव्हर्स लाईटचा बघा किती फायदा आहे. आता तिकडं सगळं दिसतंय मला. हा फायदा आहे रिव्हर्स लाईटचा. चांगली स्ट्रॉंग रिव्हर्स लाईट असेल. आजकालच्या कंपन्या का कॉस्ट कटिंग करतात काय माहित रिव्हर्स लाईटला. आणि त्याच्या संगच आपले 95.3 किलोमीटर म्हणजे 3 दिवसात मी 95.3 किलोमीटर चालवली आहे गाडी. याच्यात मी नारायणगावला गेलो, तिथे जास्त रनिंग झाला हाच. त्यानंतर असंच लोकल मनसरला वगैरे म्हणजे होते रनिंग. 3 दिवसात 100 किलोमीटर. पप्पा 1 दिवसात 150 करतात, मी 3 दिवसात 100. ठीक आहे रनिंग म्हणजे. आणि स्कूटी पण आहे. आता ही उद्या निघेल कारण पप्पा आज रात्री येणार आहेत. त्यांना किती वेळ लागतोय काय माहिती. आता त्यांनाच कॉल करतो कुठपर्यंत आले कुठपर्यंत नाही. आणि मग जातो आता. एडिटिंग करायची आहे सगळा तो लिओ अँड कार्सची. आणि दुसरी गोष्ट हा ब्लॉग एडिट करायचा आहे. आणि अजून एक तिसरं एक काम आहे. 3 कामं आहे करून मग झोपायला उशीर व्हायचं होईल आज पण. तर चला आता बंद करू ही गाडी आणि जाऊया आता. तर आता एडिटिंग वगैरे सगळी कंप्लीट झाली. टाइम झालाय 10:15. अपलोड होईल. एक्सपोर्टला लावलं. एक्सपोर्टला थोडासा टाइम दाखवतो 1 सेकंड.
आणि आजचा दिवस असाच गेला टोटल. म्हणजे सकाळी गाडीचं काम करायला नारायणगावला, त्यानंतर आल्यावर बाजारात मम्मी सांगते, कारण पप्पा घरी नाहीत आणि बाजाराची वगैरे कामं पप्पाच पाहतात, पण ते आता मला आणायला लागलं सगळं आज, तर जाऊ दे. आणि त्यानंतर अजून 1-2 कामं आहेत, ती पेंडिंग आहेत, ती उद्या करायची. असं काहीतरी होता आजचा दिवस वगैरे करून एडिटिंगला टाईम लागला. आता हा जो ब्लॉग आहे ना तुम्ही पाहताय, हा एडिट करून मग झोपणार मी. म्हणजे अजून 1 तास तरी लागेल, 11:15, आणि त्यानंतर जरा 15-20 मिनटं यूट्यूबवर कॉन्टेंट कन्झ्युम करायचा आणि मग झोपायचं. तर 12 वाजता दररोज झोपायला, असं काहीतरी शेड्यूल आहे, ते नीट करायचं आहे. थोडं सकाळी व्यायामाला पण सुरुवात केली पाहिजे किंवा जिम तर लावली पाहिजे. बघू, हळूहळू करूयात सगळं. आता भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात नक्की उद्या. तोपर्यंत पाहत राहा द आदित्य डायरीज.